जय महाराष्ट्र। आताच खासदार आणि भावी खासदार अरविंद सावंत साहेबांनी सांगितलं की ते विचारात पडलेले आहेत की किती बोलायचं, आणि मी मागून त्यांना सांगितलं की तुम्ही इथे बोलूच नका, बोलायचं ते परत एकदा संसद भवनातच बोला। 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार बनतंय म्हणजे बनतंय। 6 जानेवारीला आपली पहिली सभा झाली होती दक्षिण मुंबई मतदारसंघाची। उमेदवारी घोषित झाली नव्हती तरी देखील आम्हाला सगळ्यांना माहिती होतं की अरविंद सावंत साहेब हॅट्रिक मारायला निघालेले आहेत आणि आपण सर्व त्यांच्या सोबत उभं राहणार। आपल्याकडे प्रचार करायची गरज किती आहे, काय आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे। मला वाटत नाही की दक्षिण मुंबई दुसरा कुठचाही विचार करेल 20 तारखेला मशालीचंच बटन दाबेल, पण तरी देखील काही गोष्टी चर्चेत आणणं गरजेचं असतं, काही गोष्टींवर बोलणं गरजेचं असतं, काही गोष्टी सांगणं गरजेचे असतात। कारण खूप वेळा असं होतं की भाजपचे लोक हे येऊन आपल्या घरी बसतात किंवा आपल्या व्हॉट्सअपमध्ये येतात, आपल्या सोशल मीडियावर येतात। हल्ली मी पाहतोय गुगल ऍड त्यांनी वाढवलेले आहेत, युट्यूबचे ऍड वाढवलेले आहेत, आणि 4 महिन्यापूर्वी जे ते सांगत होते की अब की बार 400 पार, ही परिस्थिती तर राहिली नाहीये। देशातलं चित्र बदलत चाललेलं आहे, परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत। कुठच्याही राज्यात जा तुम्ही, आता एकच नारा आहे, अब की बार, अब की बार, अब की बार। तडीपार होत चाललेलं आहे, भाजपा साफ होत चाललेली आहे। आणि मी हे मुद्दामून तुम्हाला सांगत आलेलो आहे, सतत प्रत्येक सभेत सांगतो, मी प्रत्येक जिल्ह्यात जातो, प्रत्येक मतदारसंघात जातो तेव्हा सांगत असतो। कारण भाजपवाले थोडा आपल्या मनावर खेळण्याचा प्रयत्न करतात, एक मानसिकता बनवण्याचा प्रयत्न करतात। घरोघरी येतील तुमच्या पुढच्या 4-5 दिवसात। कमळचं फूल येईल, कमळचं फूल आलं की चिखल पण येतोच, कारण कीचड़ में ही कमल खिलता है। तो चिखल घरी येऊ देऊ नका, चिखल घरी येऊ देऊ नका। पण घरी आलाच आणि तुम्हाला सांगितलं की तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला का मतदान करताय, तुमचं मत फुकट जाणार आहे, काँग्रेसला का मतदान करताय, तुमचं मत फुकट जाणार आहे, आम्ही तर 400 पार आहोत, त्यांना जरा घरी तुमच्या घ्या, बसवा, चहा किंवा कोको कोला वगैरे द्या, थंड द्या त्यांना, आणि त्यांना सांगा दादा किंवा ताई तुम्ही मला सांगा जरा 400 पार तुम्ही कुठून येत आहात। कदाचित अमेरिकेतून 400 पार होत असतील तुमचे, कदाचित चायना ज्याच्या विरुद्ध तुम्हाला बोलायची काडी मात्र हिंमत नाहीये तिथून येत असतील, कदाचित चंद्रावरनं तुमचे 400 पार होत असतील, पण आमच्या भारतामध्ये, आमच्या हिंदुस्थानमध्ये 400 पार बिलकुल येऊ शकत नाहीत। ही सत्य परिस्थिती आहे। काँग्रेसचाच नारा मी परवाकडे ऐकला, काँग्रेसने एक नारा दिलाय भाजपासाठी, आता साऊथ से साफ आणि नॉर्थ में हाफ। ही खरी परिस्थिती आहे। आज तुम्ही दक्षिण भारतात पहा परिस्थिती काय आहे ना, केरळमधून 1 सीट येते भाजपाची ना, तामिळनाडूमधून येते। कर्नाटकमध्ये जेवढ्या भाजपचा सीट होत्या त्याच्यातून 5% पण येणार नाही, कारण 40% तर सरकार होतं तिथे। तसंच आपण पाहिलं तर आंध्र आणि तेलंगणामध्ये देखील भाजपाला मतदान होणार नाहीये। उत्तर भारतात पाहिलं, ईशान्य भारतात पाहिलं तर चित्र देखील तसंच आहे, जे आपल्याला वाटत असतं की अरे नाही, खालतून जरी सीट आल्या नाहीत, दक्षिण भारतातून सीट आल्या नाहीत तरी वरतून जिंकतील, उत्तर प्रदेशमधून जिंकतील, राजस्थानमधून जिंकतील। आत्ताच गेहलोत साहेब इथे होते, म्हणजे अशोक गेहलोत साहेब म्हणजे सुपुत्र वैभवजी, तुम्ही त्यांना विचारा, ते स्वतः देखील निवडणुकीत उभे आहेत। मला जो रिपोर्ट आलेला आहे, फीडबॅक आलेला आहे, मागच्या वेळी भाजपने राजस्थानमध्ये 26 पैकी 26 जागा जिंकल्या होत्या, यंदा भाजपा कमी होऊन काँग्रेस कमीत कमी 10 ते 12 सीट तिथे जिंकत आहे। तेच मध्य प्रदेशमध्ये परिस्थिती आहे, बिहारमध्ये माझ्याच वयाचे तेजस्वी यादव आहेत, लढत आहेत। आपल्याकडे जशी गद्दारी झाली तसं तिथे देखील जदयूने त्यांना धोका दिला। चांगलं सरकार चालणारं सरकार पाडलं, नोकऱ्या देणारं सरकार पाडलं, विकास करणारं सरकार पाडलं, आणि भाजपला पाठिंबा देणारं सरकार त्यांनी बनवलं। आणि बनवल्यानंतर देखील आपण पाहत असाल, जे राष्ट्रीय जनता दल, जे तेजस्वी यादव यांचा पक्ष 2019ला 1 सीट ज्यांना मिळाली होती, यावेळी 2024ला कमीत कमी 15 सीट घेऊन दिल्लीकडे चाललेल्या आहेत। जम्मू काश्मीरमध्ये ही परिस्थिती ऐकण्यासारखी फार इंटरेस्टिंग परिस्थिती झालेली आहे। अरविंद सावंत साहेब, आपल्याला माहिती आहे जम्मू काश्मीरमध्ये जेव्हा 370 कलम काढला होता, आपण पण पाठिंबा दिला होता, आपण तो दिवस साजरा केला होता। आपला पण हेच विचार होता की 370 कलम या देशात नको, पण त्यावेळी जम्मूचं राज्य बनवलं, काश्मीरचं राज्य बनवलं, लडाखला केंद्रशासित राज्य केलं। आज परिस्थिती अशी आहे, जे आपल्याला भाजपने सांगितलं होतं 5 वर्षापूर्वी की आतंकवाद संपणार, तिथे सुख शांती समृद्धी होणार, सगळं काही चांगलं होणार, तिथे
आज आपण पाहतोय काश्मीरमधून भाजप निवडणूक लढतच नाहीये. जर सगळं काही चांगलं झालं असेल, तिकडच्या लोकांचं भलं झालं असेल, तर मग का तुमच्यात निवडणूक लढण्याची हिंमत नाहीये? लडाखमध्ये जे केंद्रशासित राज्य केलं, त्याला सांगितलं होतं तुम्हाला पूर्ण अधिकार मिळतील, तुमचे मुख्यमंत्री मिळतील. आज आपण 5 वर्षानंतर सोनम वांगचुक नावाची व्यक्ती 21 दिवस उपोषण करत आहे. 30 ते 40 हजार लोक, लडाखी लोक रस्त्यावर आलेले आहेत, उपोषण करत आहेत, पण त्यांच्याकडे भाजप बघायला तयार नाहीये. कारण आपण हे पाहत आहोत, तिथून भाजप निवडून येणार नाही. भाजपचे जे खासदार होते लडाखचे, त्यांनी फार मोठं भाषण चांगलं केलं होतं, संसद भवनात भाषण केलं होतं, आणि ते भाषण एवढं गाजलं होतं, आपल्याला वाटलं होतं लडाख आता कुठच्या कुठे जाईल. आज तेच भाजपचे खासदार, त्यांनी भाजपचा राजीनामा दिला. त्यांनी सांगितलं मी निवडणूक लढणार नाही, लोकांची जाऊन माफी मागितली आणि परत एकदा सांगितलं एक ही भूल. ते बोलले आम्ही नाही करणार हे पुन्हा एकदा. आणि हे सगळं चित्र देशभरात असताना तुम्ही मला सांगा, महाराष्ट्र कोणाच्या बाजूने राहणार आहे? आपण आपल्या बाजूला पाहताय, आपण एका बाजूला महाविकास आघाडी आहे, इंडिया आघाडी, म्हणजे आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांची, आणि सगळे आपले मित्र पक्ष आहेत. दुसऱ्या बाजूला भाजप आहे, ज्या भाजपनी आपल्या राज्याचं राजकारण जे आहे ते 2-2.5 वर्षापूर्वी गढूळ केलं. ही तीच भाजप आहे ज्यांनी कोविडचा काळ जेव्हा आपल्या महाराष्ट्रात सुरू होता, आम्ही सगळेच महाविकास आघाडी म्हणून, तुम्ही पण सगळे मुंबईचे नागरिक म्हणून, आपण महाराष्ट्राचे नागरिक म्हणून, देशाचे नागरिक म्हणून स्वतःची काळजी घेत होतो, या देशाची काळजी घेत होतो, आपल्या राज्याची काळजी घेत होतो. लोकांना हॉस्पिटल बेड कसे मिळतील, ऑक्सिजन कसं मिळेल, ह्याच्यावर आपण फोकस करत होतो, ह्याच्यावर लक्ष केंद्रित करत होतो. आणि त्याच वेळी जगात एकमेव पक्ष असा असेल ज्यांनी राजकारण केलं, घाणेरडं राजकारण केलं, त्याचं नाव म्हणजे भाजपा. ही तीच भाजपा आहे ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष आहे. ही तीच भाजपा आहे ज्यांना महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे. ही तीच भाजपा ज्यांना संविधान बदलायचंय. आणि ही तीच भाजपा आहे ज्यांना आपली लोकशाही संपवायची आहे. आणि मी खरं बोलत आहे, नुसतं आम्ही बोलत आहे म्हणून ते संविधान बदलणार भाजप, ह्याची अशी गोष्ट नाहीये. हे जे 400 पार जे मागत होते, ते एवढ्यासाठीच मागत होते. त्यांचे देखील उमेदवार बोललेले, अगदी पंकजाताई मुंडे देखील बोललेले आहेत की 400 पार